गरजा रायगड संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे। तर चला पाहूया आजच्या घडामोडी। नगराध्यक्षांच्या आदेशानंतरही नाला मोकळा नाही, पालिका प्रशासन विकासकाला पाठीशी घालत असल्याचा संशय। पेण नगरपालिकेकडून शहरातील गटार आणि नाल्यांच्या साफसफाई संदर्भात नुकतेच विशेष दौरा आयोजित करण्यात आला होता। नगराध्यक्ष प्रीतम पाटील, उपनगराध्यक्ष निवृत्ती पाटील, सभापती कलावती पाटील, सभापती अफरीन अखवारे तसेच मुख्याधिकारी जीवन पाटील यांनी संयुक्तपणे शहरातील विविध भागांची पाहणी केली। यावेळी बोरगाव रोड परिसरातील एका नाल्यावर विकासकाने अतिक्रमण करून संपूर्ण इमारतीच्या टॉयलेट व बाथरूमच्या टाक्या बांधल्याचे निदर्शनास आले। त्यामुळे नाल्यांचा नैसर्गिक प्रवाह पूर्णपणे अडथळला गेला असून पावसाळ्यात गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली। घटनास्थळी नगराध्यक्षांनी बांधकाम अभियंता सुहास कांबळे यांना तातडीने आदेश देत येत्या 8 दिवसात हा नाला पूर्णपणे मोकळा झाला पाहिजे असे स्पष्ट निर्देश दिले होते। मात्र तब्बल 13 दिवस उलटूनही संबंधित ठिकाणी कोणतीही कारवाई झालेली नसल्याचे दिसून येत आहे। नाल्यावरील एकही वीट हलवण्यात आलेली नाही किंवा अतिक्रमण हटवण्याची कोणतीही प्रत्यक्ष कारवाई करण्यात आलेली नाही। याबाबत बांधकाम अभियंता सुहास कांबळे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी 13 तारखेला संबंधित विकासकाला नाला मोकळा करण्याबाबत पत्र देण्यात आले आहे असे सांगितले। मात्र यामध्ये मोठा विरोधाभास समोर येत आहे, कारण नगराध्यक्षांचा दौरा आणि प्रत्यक्ष पाहणी 13 तारखेच्या सायंकाळी झाली होती। त्यामुळे त्याच दिवशी आधीच पत्र कसे देण्यात आले की दौऱ्यानंतर रात्री पत्र देण्यात आले असा प्रश्न उपस्थित होत आहे। या संपूर्ण प्रकारामुळे पालिका प्रशासन विकासकाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे का असा संशय नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे। पावसाळा तोंडावर असताना नाल्यावरील अतिक्रमण हटविण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याने भविष्यात पूर परिस्थिती निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार असा सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। या संदर्भात स्थानिक नगरसेवक भूषण कडू यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की योग्य ती कारवाई झालीच पाहिजे। जर कारवाई झाली नाही तर येत्या सर्वसाधारण बैठकीला मी याबाबत विचारणा केल्याशिवाय राहणार नाही। 13 मे रोजी पेणच्या नगराध्यक्षांनी पूर्ण नालेसफाईची पाहणी केली। त्या दिवशी या नाल्याची सुद्धा पाहणी केली। तेव्हा त्यांना आढळून आलं की हा नाला जर बघितला तर त्या बोरगाव रोड पासून इकडे येत असताना खूप मोठा आहे, परंतु माझ्या मागच्या बाजूला जर बघितलं तर मागच्या बाजूला ज्या विकासकांनी काय केलंय तर नाल्यावरच संपूर्ण आपल्या टाक्या बांधलेल्या आहेत, म्हणजे टॉयलेटच्या टाक्या बांधलेल्या आहेत। आणि त्याच वेळेला नगराध्यक्षांनी बांधकाम अधिकारी जे आहेत कांबळे त्यांना तोंडी आदेश केले होते की येत्या 8 दिवसाच्या आत हा बांधकाम काढून टाका आणि पाण्याचा रस्ता मोकळा करा। परंतु आज 13 दिवस झाले, परंतु 13 दिवसात एक दगड सुद्धा इथला हललेला नाही। याचा अर्थ बांधकाम अधिकाऱ्यांचा आणि ह्या विकासकाचा काय लाकेदोरे आहेत का, किंवा ह्या बांधकाम अभियंत्यावर कुणाचा दबाव आहे का की ते नगराध्यक्षांच्या आदेशांना मानत नाही, हे अनेक प्रश्न निर्माण होतात। पण एवढं नक्की आहे, जर येत्या पावसाच्या अगोदर हा जर नाला पूर्ण जर साफ केला झाला नाही किंवा तो अडथळा जो निर्माण झाला तो अडथळा जर काढला गेला नाही तर उत्कर्ष नगर मध्ये जो पाणी भरतो दरवेळेला तो या वेळेला सुद्धा पाणी भरेल आणि लोकांच्या घरात पाणी जाईल। तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा। धन्यवाद।